विनायक ठाकूर कृषीतंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण देवगडमधील या कातळामध्ये अभिनव एक प्रयोग केला आहे आपल्या शेतकऱ्यांनी आणि त्या शेतकऱ्यांसंदर्भात आणि त्यांनी जे केलेल्या कार्यासंदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत। मित्रांनो, देवगड सिंधुदुर्ग म्हणजे 80% जांभा दगडापासून म्हणजे जांभा कातळी भाग आहे आणि या दगडापासून इमारतीचा चेहरा काढला जातो। दगडी भाग असल्यामुळे भरपूर विशेष झुडपे आहेत आणि या झुडपामध्ये विशेष म्हणजे रानबोर रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत ठिकठिकाणी वाढलेली दिसतात आणि या बोराच्या झाडांचा वापर इथला शेतकरी कुंपणासाठी करतो, कारण याला वाघनखी काटे असतात आणि ही अणकुचीदार म्हणजे हे अणकुचीदार काटे जे आहेत ते एकदा माणूस त्याच्यात अडकला की तो त्याची सुटका नाही। म्हणून ही झुडपे तोडून त्याचा मोकाट जनावरांपासून वाचवण्यासाठी म्हणजे पीक वाचवण्यासाठी याचा वापर केला जातो। मित्रांनो, याची तोड करणं म्हणजे खूप कठीणच आहे आणि आपल्या प्लॉटमध्ये जर याची झाडं जर असतील तर ही अडचण कमी करण्यासाठी आपल्याला ही तोडावीच लागतात, कारण ह्याची काटे लागण्याचा संभव असतो। अडचण कमी करण्यासाठी लोक याची तोडणी तर करतातच, पण याचा एक वैशिष्ट्य म्हणजे या झाडाला मातीची गरज नाही, पाण्याची गरज नाही, खतांची गरज नाही, म्हणजे जे काही मिळेल त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही तग धरते आणि जोमाने वाढते व आपणास ही झाडे तोडून नाहीशी करण्याची मोठी डोकेदुखी होते आणि यावर उत्तम उपाय आपण आज जाणून घेणार आहोत। विशेषतः लक्षात घ्या की आज बोर हे आपण जंगली पीक मानलं जातं किंवा ते दुष्काळी पीक मानलं जातं आणि या बोरामध्ये ग्राफ्टिंग करून म्हणजे त्याला डोळा भरणी त्याला म्हणतात, बडिंग म्हटलं जातं। अशा पद्धतीने बडिंग करून या शेतकऱ्यांनी अभिनव प्रयोग केला आणि एक समाजासमोर किंवा देवगडवासियांच्या समोर एक आदर्श दाखवला। विचार करायला मित्रांनो, बोरीचं झाड म्हटलं की काटे लागतात, अंगाला त्रास होतो आणि वैतागवाडी आहे, पण या शेतकऱ्यांनी हायब्रिड एखाद्या व्हरायटीची तर ग्राफ्टिंग करून त्याला असंख्य हजारो बोरं लागून आणि ही बोरं चवीला अतिशय उत्कृष्ट आणि खाण्यायोग्य आहे आणि अशा पद्धतीने घरच्या परिसरातील किंवा पडीक जागेमध्ये अशी बोर लागवड जर केली तर आपण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातला कन्सेप्ट आपल्या कोकणामध्ये विशेषतः देवगडमध्ये आणू शकतो आणि त्या शेतकऱ्याचं आपण विशेष मुलाखत घेणार आहोत किंवा बघणार आहोत की आज आपण पाहूया की देवगडच्या शेतकऱ्यांनी केलेला हा अभिनव प्रयोग। काका, तुमचं आधी पहिलं नाव सांगा। अंकुश विठोबा सुटे। अंकुश विठोबा सुटे या गावाचं नाव काय? रामेश्वर। रामेश्वर म्हणजे गिरियेमधला हा रामेश्वरचा भाग आहे। आता तुम्ही हे जे झाड आहे ते पूर्वजात तुमचं जंगली झाड होतं? जंगली झाड होतं। आणि हे कोणी केलं? तुमच्या मुलाने? नाव काय त्याचं? साईनाथ अंकुश सुके। साईनाथ अंकुश सुकेने हा एक अभिनव प्रयोग केला। किती वर्ष झाली काका याला? 7-8 वर्ष झाली। 7 ते 8 वर्ष झाली। 8 वर्षापूर्वी हे जंगली झाडावर तुमच्या साईनाथने ग्राफ्टिंग केलं। मग ग्राफ्टिंग करताना ज्याचं जी मेन बड जो होता म्हणजे जी मेन जात होती ती कुठून आणली? ती अहमदाबादची दुसऱ्या एका मित्रांकडून त्यांनी घेतली होती आणि त्यांनी हे केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी हे सगळं परत ह्याचे तयार करून इतर वाडीतल्या सगळ्या बोरिंग वरती त्यांनी केले। म्हणजे लक्षात घ्या, तुमचा प्रयोग सक्सेस झाल्यानंतर तुम्ही त्यांनी सगळ्यांवर ग्राफ्टिंग केलं आणि वाडीत आता तुमच्याकडे जितकी बोराची झाडं आहेत ती सगळी हायब्रिड झालेली आहेत किंवा भरपूर लागणारी आहेत, बरोबर ना? आज बघितलं तर गावठी बोराला मार्केट नाही किंवा कोण खरेदी करत नाही, पण तुम्ही हा अभिनव प्रयोग करून जर तुमच्याकडे ही जी बोरं आहेत ती उत्तम प्रकारे ती साधारण याच्यापेक्षा मोठी होतात काय? नाही, ह्याच्यात एवढीच होतात, एवढी होतात। बरं, ही दुसरी गोष्ट याचा रंग बदलतो, याचा पिवळा रंग होतो नंतर। पिवळा रंग होतो, मग पिवळा झाल्यानंतर चवीला चांगली लागतात। तुमच्या अभ्यासानुसार ह्या झाडाकडून किती मिळाले उत्पन्न? म्हणजे एका वेळी मिळेल? एका वेळी 5-6 किलो तरी मिळतं। एका वेळी 5 किलो म्हणजे 5-6 किलो म्हणजे संपूर्ण झाडाचा जर वर्षाचा आपण अभ्यास केला तर एक 4 टोपल्या तरी मिळतील ना? हा, म्हणजे 20 किलोची तो 80 किलो तो या एका झाडातून मिळू शकतात। म्हणजे आपण जर विकली आणि मार्केटला 20 रुपयांनी जरी विकली तरी एका झाडातून तुमचं एक महिन्याचं कुटुंब भागू शकतं, म्हणजे उदरनिर्वाह होऊ शकतं। म्हणजे हा एक कन्सेप्ट वाईट नाही, बरोबर आहे? मला काका सांगा तुम्ही की तुमच्या मुलाने हा जेव्हा प्रयोग केला तेव्हा कधीपासून लागायला सुरुवात झाली ही बोरं? 1-2 वर्षात धरायला लागतात। हा, विनायक अंकुश सुके। विनायक म्हणजे तू याचा साईनाथचा भाऊ? हा, म्हणजे तू जर आता हे बघितलंय पहिल्यापासून कसं झालंय ते, केवढं झाड असताना त्यांनी ग्राफ्टिंग केलं? ते साधारण पहिलं जुनच झाड होतं, त्यानंतर त्याला इथे
त्याने डोळा भरला, इथं डोळा भरला आणि नंतर हे डोळ्या भरल्यानंतर हे वरचं वाढलं सगळं. आता ह्या डोळा भरल्यानंतर म्हणजे हे डोळ्याचं हे दिसतंय, याच्या पुढे अशी फांदी होती आणि इथं ग्राफ्टिंग केल्यानंतर ही फांदी तुम्ही वाढवली, बरोबर ना? आता बरं हे जुन्या झाडाचंच आहे, हे जुनं झाड आणि हे आता नवीन केलेलं ग्राफ्टिंग आहे. मग आता हे केलेलं आता किती वर्ष झाली ह्या गोष्टीला? 7-8 वर्ष आली. मग 7 वर्षात हे एवढं मोठं झाड वाढलंय, बरोबर ना? ते वर्षाला तोडतो, दरवर्षी तोडताय. अरे वा. मग आता ही जी बोरं आहेत ना, तुम्ही विकताय काय? हो, विकतो, मार्केटला विकताय. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या भावाने आणखी इतर गावातल्या लोकांशी पण केलंय ना, ग्राफ्टिंग केलं, मग त्याचा फायदा त्यांना पण झाला असेल. हो, नक्की. मग त्यांची पण बोरं लागायला लागली. म्हणजे या कातळातल्या जमिनीवर तुम्ही हा अभिनव चांगला प्रयोग केलाय. बरं, ही ग्राफ्टिंग पद्धत तुम्ही कुठल्या पद्धतीने ग्राफ्टिंग केलंय? हे डोळा पद्धतीने. मग डोळा पद्धतीने आता ह्याच्या फांद्या तुम्ही काढताय आणि दुसऱ्या झाडांवर बांधताय. इथे साधारण जून झालेली फांदी, तिचा डोळा काढून त्या तशाच जाडीच्या फांदीला तो चिकटवायचं, बरोबर. मग आता मला डोळे चिकटवायचे. आता तुम्ही इथं बांधलाय डोळा, ह्या इकडच्या पण बांधलाय का? हो, इथे पण सगळ्यांना बांधलाय. हा. हे पण हेच आहे, म्हणजे खाली बांधलेलं आहे. हे बघा, हे की नाही, इथं ह्या फांदीला इथं डोळा भरलाय तो त्याने, ह्या फांदीला इथं डोळा भरलाय काय, ह्या फांदीला इथं भरलाय त्यांना आणि नवीन तयार केलंय. म्हणजे ह्या प्रत्येक एक आणि येणाऱ्या फांदीला नवीन डोळे भरून तुम्ही हे सगळं झाड वाढवलंय. अशी तुम्ही या वाडीमध्ये 10-15 झाडं बनवलीत आणि त्याचे उत्पन्न पण मिळतंय. मग आता मला तुम्ही सांगा की समजा ह्याच्यामध्ये चवीमध्ये तुमच्या फळाची चव आणि त्यांची फळाची चव सारखीच आहे? अरे वा, चांगली गोष्ट. तर मित्रांनो, विचार करा बघा, या देवगड सारख्या कातळामध्ये हा अभिनव प्रयोग जो करून हे बोरासारखं उत्पन्न, आपल्याकडे फक्त जंगली बोर ठेवलं जातं आणि ते कंपाऊंडला किंवा आपल्याला बांधबंदिस्ताला लावलं जातंय. आणि हा जर प्रयोग तुम्ही जर असा केला आणि जर बोर वाढवलं तर वेगवेगळ्या व्हरायटीत कोकणातही होऊ शकतात किंवा सिंधुदुर्गातही होऊ शकतात, हे सुखी कुटुंबांनी दाखवून दिलंय. त्यामुळे सर्वप्रथम त्यांचा आभार. आणि हा असा अभिनव प्रयोग करून लोकांपर्यंत पोहोचवला आणि त्याच्यापासून हा निव्वळ फायदा आपल्याला मिळू शकतो हे दाखवून दिलं, याबद्दल कुटुंबाचं मी मनापासून आभार करतो आणि इथं थांबतो. मित्रांनो, कोणतीही देखभाल न करता वाढलेली ही बोर झाडे लहान लहान गावठी बोरं तर देतातच, पण जर आपण यावर बडिंग जर केलं, म्हणजेच डोळा भरणी केली, तर तुम्ही पण विदर्भात पिकणारी ही जी बोरं आहेत ते इथं कोकणातही घेऊ शकतो. आणि ही अहमदाबादी जी बोरं जात आहे ती देवगडमध्ये सुरेख आणि कीडविरहित बनते. आपण जर बोर खातो जे, त्याला जर भरपूर फवारण्यात केलेल्या असतात आणि आतमध्ये कीड पण असते, पण नवीन भागात लागवड झाल्यास त्यावरील कीड तयार व्हायलाच आधी किमान 15 ते 20 वर्ष लागतात. त्यामुळे नवीन भागात जर तुम्ही बोर लागवड जर केली तर तुम्हाला किडीपासून तुमचं पहिल्या 10 वर्षात तरी बचाव होतो. मित्रांनो, साईनाथ गावकरने केलेल्या बोर कलमाला उत्तम व चविष्ट बोरे लागतातच, पण गावात केलेल्या इतर झाडावरील जी बोरं आहेत त्या फळांना अद्याप कीड लागत नाही. आणि कातळी भागात असल्यामुळे या बोरांना खरोखरच सुंदर चव आहे आणि गोडी उत्तम आहे. कच्ची जरी खाल्ली तरी ती अतिशय गोड लागतात, पिकल्यानंतर आणखी गोडी वाढते त्याची. मित्रांनो, सुके याने केलेले ग्राफ्टिंग बघा, हे आहेत हायब्रिड कलम आणि हे आहे आपलं इथलं स्थानिक गावठी. आणि या गावठीवर त्यांनी कलम बांधल्यानंतर त्याला सुरुवात झाली लागायला. हे बघा, फळं पण लागायला सुरुवात झाली. जस्ट हे बघा, म्हणजे ही बोरं लागायला सुरुवात झाली. 1-2 दिवस सोडत आहे बघा, ही बोरं लागायला सुरुवात झाली हायब्रिडला. आणि गावठीला चव हे वाढलेलं आहे, हे आता तोडायचं आहे आपल्याला. काय, या गावठीवर त्यांनी केलेली कलम बघा, अशा या गावामध्ये बरीचशी झाडं त्यांनी गावठीवर हायब्रिड कलम करून बोराची उत्पन्न केली. याला मोहर पण यायला सुरुवात झाला आहे. काय, आता सीझन चालू आहे, हा बघा मोहर येतो. या बोराच्या झाडाला नोव्हेंबरपासून मोहर यायला सुरुवात होतो आणि फुले येतात आणि ते फुले उमलल्यानंतर छोटी छोटी फळं आपल्याला लागलेली दिसतात आणि जवळजवळ ती एक 1.5 ते 2 महिन्यांनी आपल्याला खाण्यायोग्य बनतात. गडद हिरवा रंग जाऊन फिकट पिवळसर रंग झाल्यावर काढणी करावी, म्हणजे ती अतिशय गोड लागतात आणि चवीलाही उत्तम लागतात. मित्रांनो, बोराची जात आपल्या शेतात जर लावायची असल्यास कलम तुम्ही लावू शकतात, म्हणजे विकत आणून कलम लावू शकतात, पण ह्या वातावरणातलं मिळालं तर आणखी उत्तम. पण जर आपल्या शेतात जर गावठी काटेरी झाडे जर असतील तर तुम्ही डोळे भरणी करून कलम करू शकताय. ते कसे करायचे ते आपण आता पुढे बघूया.
सर्वप्रथम 6 ते 8 mm जाडीचं म्हणजे जवळजवळ पेन्सिलचं जाड किंवा आपली करंगळीची जाडी असते तेवढं तुम्ही बोराची फांदी निवडा. आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर त्यासाठी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ती झाड तोडावं लागेल आणि येणारा जो धुमारा असतो हा साधारण करंगळीच्या जाडीचा झाला की आपण त्याच्यावर कलम बांधू शकतो किंवा ब्राउनी कलरचा झाला की करू शकतो. म्हणजेच आपण 6 ते 8 mm जाडीच्या बोराच्या नवीन आलेल्या धुमाऱ्यावर धारदार चाकूच्या साहाय्याने इंग्रजी आय आकारात काप घ्यावा व साल बाजूला करून म्हणजे 2 भाग त्याचे वेगळे करून चांगल्या बोराची जी जात आहे ती निवडून फुगीर डोळा असलेला पण न फुटलेला तर असा हा डोळा अलगद काढून तो त्या गावठी फांदीवर घेतलेल्या कापावर अलगद बसवायचा आहे. आणि त्याच्या ज्या कॅम्बियम उती आहेत त्याला बोर्ड न लावता किंवा इजा न करता हे काम नाजूक हाताने काळजीपूर्वक करावे. जर तुम्हाला देवगड किंवा सिंधुदुर्गात कलम करायचं असेल तर साईनाथ सुकेचा मी तुम्हाला नंबर दिलेलाच आहे, त्याला कॉन्टॅक्ट करूनही तुम्ही त्यांच्याकडून चांगले डोळे किंवा चांगली जात घेऊ शकताय. कारण ही जात देवगडच्या वातावरणात तयार झालेली असल्यामुळे की नाही तुम्हाला चांगल्यापैकी इथं रिस्पॉन्स येईल, कुठल्याही प्रकारची मोर्टॅलिटी होणार नाही आणि उत्तम प्रकारे उत्पन्न मिळेल. आता जो तुम्ही भरलेला डोळा आहे तो ग्राफ्टिंग पट्टी किंवा प्लास्टिकच्या पट्टीच्या साहाय्याने तुम्हाला घट्ट बांधायचा आहे. बांधताना एवढं लक्षात ठेवायचं की डोळ्याकडील भागच मोकळा पाहिजे, बाकी वरून आणि खालून 2 ठिकाणून आपण ते व्यवस्थित घट्ट बांधून घ्यायचं. म्हणजे ज्याचा अर्थ काय की तुम्हाला उद्या डोळा फुटण्यास किंवा बाहेर पडण्यास मदत होईल. तुम्ही बांधताना तुम्ही साधारण 100 ते 150 गेजच्या पट्टीचा वापर करू शकता प्लास्टिक पट्टी. तसेच ही पट्टी जी आहे ती साधारण एक 2 सेंटीमीटर रुंद आणि एक 25 सेंटीमीटर लांब अशी जी पट्टी 100 ते 150 गेज थिकनेस असलेली वापरली तर उत्तम आणि तुम्हाला बांधायला पण उत्तम पडते. आता बघा भरलेला जो डोळा आहे तेवढाच भाग मोकळा ठेवायचा आहे आणि त्याच्या कॅम्बियम उती आपल्याला जोडायच्या आहेत तरच तो डोळा सक्सेस होणार किंवा जगणार. जर समजा तुम्ही ह्या बांधल्यानंतर त्याच्या वरील साधारण 4 ते 5 इंच भाग ठेवून बाकीचं सगळं कापून टाकायचा जेणेकरून उन्हाचा त्रास किंवा सनस्ट्रोकचा त्रास त्याच्यावर बसणार नाही. नंबर 2 काय की तुम्ही त्याच्यावर पॉलिथिन कॅप घालायची आहे आपल्याला जेणेकरून मॉइश्चर मेंटेन होईल. आता ही कॅप मार्केटमध्ये अवेलेबल आहे की मिळते किंवा तुम्ही साधं प्लास्टिकची कॅप जो वापरू शकता घरगुती असेल तर. ही कॅप जर घातली तर जगण्याचं प्रमाण वाढतं. कारण काय जर समजा तुम्ही श्रावणमध्ये जर करत असाल किंवा पावसाळी वातावरणात करत असाल तर 100% जगतोच, पण ऑड सीझनला तुम्ही करत असाल म्हणजे थंडीमध्ये करत असाल आणि उघड्यावर करत असाल तर तुम्हाला अशी कॅप घालणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कॅप घातल्यामुळे जगण्याचं प्रमाण पर्सेंटेज जास्त होतं. आता ही कॅप घातल्यानंतर उडून जाऊ नये म्हणून खालून जर बांधणी करून घेतली किंवा थोडंसं दोऱ्याने बांधलं तरी चालू शकतं आणि याला डायरेक्ट ऊन बसू नये म्हणून त्याला थोडंसं सावलीचा भाग करायचा म्हणजे सावली करायची जेणेकरून डायरेक्ट ऊन त्या डोळ्यावर बसू नये. आणि अशा पद्धतीने कॅप घातल्यानंतर तुमचे जगण्याचं प्रमाण 85 ते 90% हा सक्सेस आहे. एका झाडावर तुम्ही 2, 3, 4 ठिकाणी जर केलं तर एक जरी मिळाला तरी बाकीचे 1-2 जगून तुमचं कलम सक्सेस राहतं. खालून बांधल्यानंतर मग सावलीचा आधार दिला की आपल्याला 8 ते 10 दिवसात हा डोळा हळूहळू फुटायला चालू होतो. डोळा बाहेर पडायला सुरुवात झाला की कॅप काढून टाकायची आणि मग झाड आपल्याला पूर्वगत वाढवायचं. मित्रांनो अशा प्रकारे आपण साईनाथ सुकीने केलेलं बोर लागवड पाहिली, बोरावरील डोळा भरणी पाहिली म्हणजेच बडिंग पाहिलं. तुम्ही पण असे प्रयोग जरूर करा, त्या एका तरी किमान झाडावर करा. अशा छोट्या छोट्या प्रयोगातून खरोखर जो आनंद मिळतो मित्रांनो त्याचं मोल नाही. म्हणून असे प्रयोग तुम्ही वेळोवेळी करा आणि आनंद मिळवा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं थांबतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.